मुलांनो, मजेत ना? गोष्ट ऐकायला तयार आहात ना? मग आज ही शिल्पनानी तुम्हाला एक छान गोष्ट सांगणार आहे. जशी नानी सरलामींनी हिंदीत सांगते ना तशी. गोष्टीचं नाव आहे इमानदारीचं इनाम. इनाम म्हणजे बक्षीस. ऐका हां. एका श्रेयस नावाच्या कॉलनीत बिट्टू, आर्यन, रौनक आणि क्रिश ही 4 मुलं राहत होती. एका स्कूलमध्ये म्हणजे एकाच शाळेत शिकायची, एकाच वर्गात शिकत होती आणि बरोबरच स्कूल बसने शाळेत जाणं-येणं करत होती. एक दिवस काय झालं, बिट्टू स्कूलमधून उतरला आणि बूट घासत मनात विचार करत करत नाराजीनं घरी जात होता. घरी पोचल्यावर कसेबसे बूट काढले, बॅग ठेवली व धपकन सोफ्यावर बसला विचार करीत. तेवढ्यात आई आली व म्हणाली, "काय रे बिट्टू, आज इतकं चुपचाप? काही झालंय का? तुझा चेहरा का असा दिसतोय? नाराज, उदास? कोणी काही बोललं का तुला? मित्रांशी भांडण झालं का?" बिट्टू म्हणाला, "आज पुन्हा आर्यनने मला चिडवलं." रौनक आणि क्रिश पण त्याला साथ देत होते, मदत करत होते. आई म्हणाली, "पण का? कशाबद्दल चिडवत होते?" तर बिट्टू म्हणाला, "अगं, आज आमच्या परीक्षेचा रिझल्ट म्हणजे निकाल लागला टेस्टचा आणि मला त्यांच्यापेक्षा कमी मार्क मिळाले ना, म्हणून म्हणून त्यांनी कॉपी करून जास्ती मार्क मिळवले आणि मला कॉपी न केल्यामुळे कमी मार्क मिळाले ना, तर चिडवत होते. हा पा सत्यवादी, हा पा हरिश्चंद्राचा अवतार, हा कॉपी नाही करणार आणि कमी मार्क मिळाले तरी चालेल." असं म्हणून बिट्टू रडू लागला. त्यावर आईने त्याला जवळ घेऊन समजावलं, "बेटा, तू चूक नाही करत, उलट तेच चुकीचं काम करतायत. कॉपी करणं नक्कीच वाईट सवय आहे. तू नको लक्ष देऊ त्यांच्या बोलण्याकडे. तू थोडी जास्ती मेहनत केलीस ना, तर त्यांच्यापेक्षा जास्ती मार्क तू नक्की मिळवू शकशील. आणि कॉपी करून मिळवलेल्या जास्ती मार्कांपेक्षा तू कॉपी न करता मिळवलेले कमी मार्कच खूप महत्त्वाचे आहेत रे. तू थोडा हलगर्जीपणा करतोस, निष्काळजीपणा करतोस, तो मात्र तू सोडून दे. शाळेतून आल्यावर तू आधी टाईमपास करतो कम्प्युटरवर, मग खेळायला जातो आणि थकून आल्यावर जेवून मग अभ्यासाला बसतो होमवर्क करायला. मग कंटाळलेला थकलेला असल्याने नीट पूर्ण अभ्यास न होताच तुला झोप येते. तर आजपासून असं कर की आधी अभ्यास करून घेत जा फ्रेश असताना, व नंतर टाईमपास कम्प्युटरवर कर आणि मग खेळायला जा होमवर्क पूर्ण करून. आणि शाळेत जेव्हा शिक्षक म्हणजे टीचर शिकवत असतात ना, तेव्हा नीट लक्ष देऊन मन लावून ऐकत जा. म्हणजे ते सर्व तुझ्या डोक्यात जाईल आणि कळेल नीट. आणि मग अभ्यास करणंही सोपं पडेल तुला. होमवर्क म्हणजे गृहपाठही लवकर लवकर आणि छान होईल. तर त्या मुलांपेक्षा तू जास्ती मार्क मिळवू शकशील नक्कीच. व मी आणि बाबा पण आहोतच तुला मदत करायला, पण मेहनत मात्र तुझी तुलाच करायला पाहिजे. दुसऱ्या दिवशीपासून आईने सांगितल्याप्रमाणे सर्व लक्षात ठेवून बिट्टूने अभ्यास करायचं ठरवलं. व स्कूल बसच्या स्टॉपवर आईने बिट्टूच्या मित्रांना म्हणजे आर्यन, रौनक आणि क्रिशलाही समजावलं. त्यावर मुलं म्हणाली, "सॉरी काकू, सॉरी आंटी, चूक झाली ना, माफ करा प्लीज." पण माफी मागणं हे काही खरं नव्हतं, तेही एक नाटकच होतं. शाळेत पोचल्यावर त्यांनी बिट्टूला गाठलं आणि म्हणाले, "खबरदार बिट्टू, आजच्या नंतर जर कधी आमची कंप्लेंट आईजवळ केलीस ना, तर बघून घेऊ तुला. तिला आमच्याबद्दल काही सांगितलंस ना, तर बघ." तर बिट्टूला खूप वाईट वाटलं, पण त्यांच्याशी वाद न घालता तो वर्गात गेला. त्याने ठरवलं की या आर्यन, रौनक आणि क्रिशशी कमीच बोलायचं आणि टीचर काय शिकवतात याकडे जास्ती लक्ष द्यायचं. गृहपाठ नीट करायचा आणि त्याला शिक्षकांकडून शाबासकीही मिळायची. त्यामुळे त्याला खूप आनंदही व्हायचा आणि त्याचा आत्मविश्वास म्हणजे कॉन्फिडन्सही वाढायचा. एक दिवशी बिट्टू शाळेतून आला तर खूप खुश होता. आई त्याला काही विचारण्यापूर्वीच त्याने आनंदाने आईला सांगितलं, आई गं, आज शाळेत काय झालं माहिती आहे? आज शाळेत सुपरवायझर ऑफ एज्युकेशन म्हणजे उपनिरीक्षक आले होते शिक्षण विभागाचे आणि त्यांनी सर्वच वर्गांची टेस्ट घेतली. कशी माहिती आहे? आज मैदानात म्हणजे ग्राउंडवर सर्व मुलांना बसण्याची व्यवस्था केली होती.
माझ्यापुढे आर्यन आणि मागे रौनक बसलेले होते आणि ते सारखे मला कॉपी कर म्हणून मागे लागत होते. व क्रिश मला प्रश्नांची उत्तरं विचारत होता, पेपरमध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरं विचारत होता. आणि मी कोणाचकडे लक्ष दिलं नाही. मी आपला पूर्ण वेळ उत्तरं लिहिण्यात घालवला आणि शिक्षकांना पेपर देण्याकरता तयार राहिलो. तेवढ्याच उपनिरीक्षकांचं माझ्याकडे लक्ष गेलं आणि मला त्यांनी खुणेनी पुढे बोलवलं. माझं नाव विचारलं. का बरं आईने घाबरून उत्सुकतेने विचारलं. त्यावर हसून बिट्टू म्हणाला, अगं घाबरू नकोस, मीही आधी घाबरलंच होतो त्यांनी नाव विचारल्यावर. पण नाव सांगितलं त्यावर ते म्हणाले की माझं पूर्ण लक्ष होतं की याच्या मागे पुढे बसलेली मुलं वारंवार याला कॉपी करायला म्हणत होते व बोलूनही डिस्टर्ब करत होते. पण हा पेपरमध्ये बघून प्रश्नांची उत्तरं सोडवत होता. कॉपीही केली नाही यांनी आणि हा बोललाही नाही. त्याबद्दल या बिट्टूचं आज मी अभिनंदन करणार आहे, असं म्हणून त्यांनी बिट्टूची पाठ थोपटली आणि म्हणाले की ह्याच्या इमानदारीचं मला कौतुक वाटतंय. आणि त्यांनी एक पेन स्वतःच्या खिशातून काढलं आणि एक चॉकलेट आणि ते म्हणाले, हे तुझं बक्षीस, गुणी मुलगा आहेस तू, तुझं भविष्य उज्ज्वल आहे. आणि सर्व मुलांकडे पाहून म्हणाले की आपल्या मेहनतीने, इमानदारीने आणि स्वतःच्या अकलेनी पेपर सोडवाल तर तेच तुमच्या पूर्ण आयुष्यात कामी येणार आहे. आणि आर्यन, रौनक आणि क्रिशला त्यांनी ताकीद दिली, म्हणजे वॉर्निंग दिली. म्हणाले, यानंतर जर पुन्हा अशी चूक करताना तुम्ही आढळले तर परीक्षेलाच आम्ही बसू देणार नाही. बिट्टूला मिळालेली शाबासकी आणि इमानदारीचं मिळालेलं इनाम म्हणून मिळालेलं पेन आणि चॉकलेट पाहून आईला खूप आनंद झाला. ती म्हणाली, शाबास बेटा, कसं इमानदारीचं इनाम म्हणजे बक्षीस तुला मिळालं, असाच राहा, प्रगती कर. तर मुलांनो, तुम्ही ही गोष्ट ऐकून काय शिकलात? की नेहमी इमानदारीनं, स्वतःच्या अक्कल हुशारीने आणि मेहनतीने परीक्षा द्यायची व यश मिळवायचं. ओके, आवडली गोष्ट इमानदारीचं इनाम नावाची? तर कळवा हां या शिल्पा नानीला यूट्यूबवर लाईक करून आणि कमेंट लिहून आणि आपल्या मित्रांना पण शेअर करून. भेटू पुन्हा पुढच्या आठवड्यात एक छान गोष्ट ऐकायला. तोपर्यंत बाय बाय.